प्राईम टाईम महाराष्ट्राच्या मूळ महानगरांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अगदी आपण कोल्हापूरपासून सगळा प्रवास करतोय. महापालिकाचं काय चित्र आहे, एकूण काय गणित आहे, त्याच्यामागचे राजकारण काय सुरू आहेत, हे सगळं बघण्याचा आपण प्रयत्न करतोय. आत्ता आपण आलोय ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवताच आम्ही गाठलंय ते मंत्री संजय शिरसाट यांना. खरं तर मी इथं जिथे ज्या रूममध्ये ही सगळी शूट होत आहे, मी मुद्दामून आजूबाजूला बघतोय, आत्ता देखील बघतोय, म्हणलं कुठे बॅग सापडते आहे का, कारण नुकतेच तुम्ही औरंगाबादचा आपला नागपूरचाही दौरा करून आलात, म्हणून म्हणलं की बॅग कदाचित नागपूरवरनं काही आलेली आहे का, असं काही आहे म्हणजे बॅग शोधतोय मी म्हणून. आता तुम्ही चुकीच्या बॅग दाखवायला लागले, त्याच्यामुळे मी आता बॅग लपवणं सुरू केलं. बरं, आता बॅग दाखवत नाही. नाही, तशा बॅग नसतात, पण ठीक आहे. एखाद्या वेळेला अशा क्लिप वगैरे होतात, बदनामी केली जाते. आणि आता हे काही माझ्यापुरतंच नाही आहे, हे आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना हे सगळं भोगावं लागणार आहे. आजकाल जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे तुमची, मॉप करणे काय त्याला म्हणतात, आता AI त्याच्यात आणखीन काहीतरी आता सामील झालंय. आता काही होऊ शकतं. आता तुमचा फक्त एकदा चेहरा मिळाला की तुमच्या बद्दलचा काहीही करता येईल. म्हणून आता सावधानतेनं पाऊल उचलणं, आता हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या, कोणत्याही पक्षाचा असो तो, त्या नेत्याला एक सावध हे राहावंच लागणार आहे. म्हणून होतो थोडा, त्याच्यामुळे थोडी बदनामी होते, परंतु थोडा काही संजय शिरसाटच का टार्गेटवर असतात? म्हणजे एखाद्या वेळची गोष्ट समजू शकतो, पण संजय शिरसाटांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे असं तरी दिसत आहे. काय होतं, याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देतो ना, आणि सडतोड देतो. मी राजकारणामध्ये काही हातचं राखून बोलत नाही, मला स्वभाव नाही तसा. आणि आम्हाला शिवसेना प्रमुखांनी तसं शिकवलं नाही. जे बोलायचं बिंदास बोलायचं ना. काहीतरी लपवलं किंवा हातचं राखलं ना, मग त्याचा त्रास होतो. म्हणून मी बिंदास बोलतो. तुम्ही पाहिलं असेल आता शिंदे साहेबांच्या आम्ही सर्वांनी केलेल्या उठावानंतर या मीडियाला सगळ्यात जास्त फेस मी केलं. पक्षाची एक बाजू जी होती ती मांडायचा प्रयत्न केला. अनेक लोकांचे आरोप प्रत्यारोप आजही चालू असतात, आताही चालू आहेत. आणि मग त्याला उत्तर कोण देईल, तर मग संजय शिरसाट देईल. मग संजय शिरसाट बोलतो का, मग बोलतो. मग ह्याच्यावर काहीतरी घालता येईल का? काय कारण नाही माझ्या विरोधात जायचं? उभाटा विरोधात, काँग्रेस विरोधात, राष्ट्रवादी विरोधात, सगळेजण विरोधात का? मी काय घोडं मारलंय? सर्वसामान्य नक्की चर्चा अशी आहे, भाजपही असं मुद्दा म्हणून करतंय संजय शिरसाटांना दिवसतंय, असं काही आहे? तुम्ही अशा हसलेला आहात ना की उत्तर मिळालंय. उत्तर आता तुम्ही समजून घ्या. परंतु भाजप आमचा मित्र पक्ष आहे. काही वेळेला आमचे कुरबुरे होतात, नाही अशातला भाग नाहीये, होतात ना. काही गोष्टी पटत नाहीत. बरं, तुम्हाला मित्र पक्ष आहे असं म्हणताना आता जड गेलं जरा, कारण इतके तुम्ही आता काही दिवसांपूर्वीच उद्विग्न झाला होता की अरे बाबा युती करताय की नाही संभाजीनगरमध्ये. इतकं उद्विग्न होऊन तुम्ही जे आता मगाशी म्हणलात ना की मी सरळसोट माणूस आहे आणि मी स्पष्ट बोलतो, बरोबर आहे ना. ती तुमच्या चेहऱ्यावरही लपत नाही, तुमच्या बोलण्यातही लपत नाही. ही उद्विग्नता जी दिसली सगळ्या महाराष्ट्राने, असं काय झालं? म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत इतकं का ताणलं गेलं? जर सगळी मैत्री आहे, युतीमध्ये सत्ता आहे, तरी असं का? मुळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याची, बरोबर, समजू शकतो. जेवढे इच्छुक तुमच्याकडे आहेत तेवढे इच्छुक आमच्याकडे आहेत. बरोबर. प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या वाढते, कारण की कार्यकर्त्याची निवडणूक आहे. तुम्ही जे काही इन्कमिंग केलं ना भरपूर प्रमाणात, आता इन्कमिंग करताना जर तुम्ही कमिटमेंट दिली असेल तर ते तुम्हाला पाळावी लागेल. बरोबर. आणि हाच मुद्दा त्यांना घातक ठरलेला आहे, इन्कमिंग वाल्यांचा. बरोबर, जो राग आपण बघितला. हा, तो राग जो आहे होता तो इन्कमिंग वाल्याला दिल्यामुळं जे काही होते कार्यकर्ते अनेक वर्षापासून ते डिवचले गेले. युतीच्या ज्या काही बैठका झाल्यात ना आमच्या, मी स्वतः आपला युगो बाजूला ठेवून 10 बैठका झाल्यात. मी त्या प्रत्येक बैठकीला त्यांच्याकडे गेलो. बरोबर. बाबा युती गरजेची आहे, लोकांची सहानुभूती आपल्याबरोबर आहे, लोक युतीला मतदान करणार आहेत. मग अशा वेळेला तुम्ही थोडंसं आपण 2 पावलं पुढं मागं जाऊ. आम्ही इथे बहुमतात असताना किंवा जास्त संख्या असताना सुद्धा आम्ही लहान भावाची भूमिका घेतली. चला तुम्ही मोठे भाऊ. परंतु त्यांच्यावर बी असलेला जो दबाव आहे ना, तो एवढा प्रचंड झाला होता
की आता कार्यकर्त्याचं काय करायचं नसता. आता विचार करा, आता 87 जागा वाटल्यानंतर म्हणजे 90 जागा त्यांनी ते लढवत आहेत. 90 जागांचे तिकीट वाटपानंतर सुद्धा आक्रोश एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. जर त्यांनी 50-55 जागा 57 जागा जर लढवल्या असत्या तर हा आक्रोश कोणता टोकाला गेला असता. पण एवढी गरज तुम्हाला भासली नाही, एवढी इन्कमिंगची गरज भाजपला का भासते? आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे ना, आपण कसं बोलू शकतो. आता काही वेळेला असं त्यांना वाटतं की आता आपण कार्यकर्ता घेतला तर त्याच्या मागे 10 कार्यकर्ता असतात, 100 कार्यकर्ते असतात. पण मग असं वाटत नाही की इन्कमिंग पेक्षा जर सरळ सोट छान युती केली असती आपल्या मित्रपक्षाबरोबर, अत्यंत चांगलं झालं असतं. हे टेन्शन नसतं. पण आता तुम्ही दिवस नगरपालिकेला तुम्ही पाहिलं ना, नगरपालिकेला तसंच झालं ना. हां, आमची लढत कुणाबरोबर झाली? भाजप बरोबर झाली बरोबर बहुतेक ठिकाणी. बरोबर आता इथं लढत कुणाबरोबर होणार? भाजप बरोबर. मग आता काय करावं याला? तुम्ही डिवसलत. तुम्ही आता जे इन्कमिंगचं बोलताना तुम्ही इन्कमिंग करायला तुम्ही सुरुवात केलीत भाजपच्या पक्षांमधलं. असं नसतं. एखादी इन्कमिंग आउटगोईंग झाल्यानंतर पक्षाची युती तुटते असातला कोणताही गोष्ट नाही आहे. नंतर एक आचारसंहिता ठरली आमची की त्या भाजपचे शिवसेनेने घ्यायचे नाही, शिवसेनेचे भाजपने घ्यायचे नाही. राष्ट्रवादीची बी तशीच ठरलं फॉर्म्युला. एक आचारसंहिता टाकली होती आम्ही त्यांना आणि त्या पद्धतीने चालले होते सगळे. तेही चालत होते, आम्ही चालत होतो. बरोबर आहे. परंतु कसं आहे माहिती आहे का, आता इतर पक्षाचे मग त्यांच्याकडे उबाटाचे आले काही, त्यांच्याकडे काही काँग्रेसचे आले, मग ते मान्यवर असतील काही, तर मग त्यांना असं वाटलं की पक्ष आपला फारच स्पीडने चाललाय, कार्यकर्त्याचा माहोल तयार होतोय, पक्षाची ताकद वाढते. ताकद असेल नाही वाढत. काही वेळेला काय होतं, काही कार्यकर्ते किंवा काही लोक हा सत्तेचा फायदा घेण्यासाठी येत असतात. त्या टायमाला तुम्हाला जपून पाऊल टाकावं लागतं. भाजपचा हा स्पीड घातक आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, त्यांना काही अंश हा घातकच ठरणार आहे. उद्या जर काही झालं ना तर हे सगळं जे पटकन आलेले आहेत ना उड्या मारणारे, हे जातील निघून, सोडून उद्या जातील. काय होईल असं वाटतंय? नाही, जर याचा जर काही परिणाम जर झाला राजकारणामध्ये, हां, तोच मी विचारतो. यदा कधीच काही झालं ना तर हे सगळं ऑटोमॅटिकली बाजूला होतील. प्रत्येकाला सत्ता पाहिजे. आलेला कार्यकर्ता म्हणजे भाजपचा हा सगळा खेळ बघून शिवसेना बाजूला जाण्याची काही शक्यता आहे, असं काही घडण्याची शक्यता नाही नाही, आहे? आम्ही बाजूला कशाला जायचं? आम्ही युतीमध्ये लढणार, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ओके. परंतु आम्ही पक्षामध्ये घेताना सुद्धा तेवढाच विचार करतो की आपण त्यांना देऊ शकतो का. हं. तुम्हाला मी पक्षात घेतलं, तुमची अपेक्षा आहे मला सत्तेमध्ये असलं पाहिजे. बरोबर मग सत्तेमध्ये असलं पाहिजे याचा अर्थ काय होतो? तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. बरोबर. मग तुम्हाला द्यायचं, जर तुम्हाला द्यायचंय तर मग तो दुसऱ्या कार्यकर्त्याचं काय करायचं, हा एक प्रश्न आहे ना. हं. तुमच्याकडे सत्तेमध्ये असलेला वाटा जो आहे तो लिमिटेड आहे, त्याच्यातूनच द्यायचंय तुम्हाला. तुम्हाला वेगळं काही देता येणार नाही. मग संभाजीनगरमधली युती कुणामुळे तुटली? ते तर भाजपमुळे तुटली ना. बरं. मी सकाळी शेवटची बैठक ही माझ्या घरामध्ये झालेली देवेंद्र फडणवीस साहेबांशी हां. आणि एकनाथ शिंदे साहेबांशी मी सतत बोलत होतो हं. सकाळी 3:45 पर्यंत. हं. हे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आता हे तर तेही कुठेतरी ऐकतीलच ना. नाही, आणि आम्ही पुन्हा ते रील करून 10 वेळा ऐकवणार आहोत हा, मग मी तेच सांगतोय. आता की मी संजय शिरसाट असं म्हणतात की संभाजीनगरमधली युती भाजपमुळे तुटली आहे. हो, हे तर तुटली ना. हे तर 100% खरं आहे. मी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की 3:45 वाजेपर्यंत सकाळच्या हं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी बोलून आमचं फायनल झालं होतं. परंतु स्थानिक कार्यकर्त्याला ते काही अडचणीचे काय ठरलं मला माहीत नाही. बरं. त्यांनी ते तोडली. म्हणजे स्थानिक कार्यकर्ता स्ट्रेचिंगचा ऐकत नाही असं दिसतं इथलं. आता अर्थ तर तोच काढावा लागेल ना. मला स्वतः सीएम म्हणले, संजय प्लीज आता युती करून टाकायची. म्हणलं हो साहेब. एकनाथ शिंदे साहेबांनी ठीक आहे संजय, 2 पावलं आपण मागे येतो, हरकत नाही, युती करून टाक. म्हणलं हो साहेब. दोघंही नेते एका माझ्या फोनवर ते दोघंही बोलत होते तिकडनं. हं. मग 2 मोठे वरिष्ठ नेते बोलल्यानंतर आपल्याला ते ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. तर सकाळी त्यांनी नाही ऐकलं, काय करू त्याला. युती तुटल्यामुळे मग ऐन वेळेला जे तुम्ही म्हणला अगदी पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्ही या सगळ्या कोऑर्डिनेशनमध्ये होतात, शेवटचा दिवस, त्यामुळे मग ही सगळी फॉर्म AB फॉर्म वाटण्याची जी गडबड झाली, जी काही नंतर सगळा रोष भाजपमधल्या कार्यकर्त्यांमधला तर तो जास्त उफाळून मला,
पण तो शिवसेनेमधले तेही चित्र आहे. हे सगळं कसं मग क्षमवलं तुम्ही, किंवा तो रोष अजूनही कार्यकर्त्यांमध्ये आहे का, किंवा नाही, काय? आमच्याकडे दोन 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 अशा घटना घडल्या. एक तर आमच्या जिल्हा प्रमुखाने आम्हाला सांगितलं, एक दिवस अगोदर सगळेजण कार्यकर्ते आले की आम्हाला न्याय द्या वगैरे वगैरे. ते युती तुटल्यामुळे त्यांचा काही प्रश्नच नाही, त्यांना न्याय मिळाल्यासारखं झालं. कारण बरोबर. त्यांच्या प्रभागातल्या 2च जागा आम्ही घेत होतो, 2 भाजपला सोडत होतो, म्हणून त्यांचा तो राग वेगळा होता. बाकी आमच्याकडे अशा घटना घडल्या नाहीत. ज्या घटना तिथं घडल्यात ना, त्या आमच्याकडच्या घटना बघा, 2 घटना पूर्ण याच्यामध्ये. आणि इलेक्शनमध्ये 2 घटना घडणे, तेही आमच्याच कार्यकर्त्यांनी आमच्याबद्दलचं एकदम सॉफ्ट ह्याच्यात, त्याला जास्त आम्ही गांभीर्याने घेतलंय, पण त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात घ्या की कार्यकर्त्याला जेव्हा त्यांचा रोष असतो ना, त्या टायमाला त्यांना समोरं गेलं पाहिजे. बरोबर आहे. माझ्याकडे मी जे आले त्यांना मी समोरं गेलो, त्यांच्याशी बोललो, संवाद साधला, काय झालंय, खरी हकीकत काय त्यांच्यासमोर मांडली. तुम्ही ते केलं पाहिजे होतं, भाजपने ते करू शकले नाही. समोर जायचं नाही. मग तो कार्यकर्ता म्हणतो, अरे तुमचे आम्ही इतके वर्षापासून झेंडे घेऊन फिरतोय, घोषणा देत फिरतोय, आणि जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा तुम्ही आमच्यापासून पळता कशासाठी? बरोबर. हा त्यांचा रोष काय चुकीचा थोडी आहे. बरोबर. समोर जा, समजवा, अगदी. आणि जर तुमचं चुकलं असेल तर माफी मागा ना. तुम्ही कार्यकर्ता म्हणजे हा तुमचा नौकर आहे का? कार्यकर्त्याला तुम्ही समजता काय? तो रोजंदारीवर असतो का आपल्याकडे? नाही. अहो, स्वतःच्या घराची राखरांगोळी करून जो आपल्यासाठी फिरतो ना, त्याला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्याला पर्याय काढून काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. नाही, एका अर्थी ही युती तुटली हा आनंदच आहे. म्हणजे कार्यकर्त्यांनाही न्याय देता आला असंही म्हणता येईल एक प्रकारे. पण दुसरी म्हणजे आता मी ह्याला जोडूनच सगळा एक प्रश्न असा करतो की एकीकडे तुम्ही दोघांनी मिळून जनतेला देखील फसवतायत. म्हणजे चित्र काय आहे माहिती आहे, राज्यामध्ये तुम्ही मुंबईमध्ये दिसताना मांडीला मांडी लावून बसताय, आणि इकडे युती करायची वेळ आल्यानंतर दोघं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भांडत राहताय आणि युती करत नाहीये. हे जे सगळं चित्र आहे जे महाराष्ट्रासमोर जात आहे, कसं वाटतंय तुम्हाला? दुःख होतं या गोष्टीचं. युती 1-2 ठिकाणी होणे, 4-5 ठिकाणी होणे, एकाच ठिकाणी होणे जिथे फायद्याचं आहे भाजपच्या. असं मी नाही बोलता येईल, मला बोलता येणार नाही. परंतु पण मनात आहे तसंच. नाही, मनात नाही, लोकांची भावना सांगतो मी. लोकांना काय वाटतं, सगळ्या ठिकाणी युती झाली पाहिजे होती. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही युतीमध्ये लढताय ना, हा एखादा जिल्हा अपवाद असू शकतो, एखादी महानगरपालिका, 29 आहेत, होय. 4-5 अपवाद ठरू शकतात. सगळ्याच ठिकाणी युती तुटणं हे थोडंसं खटकतं लोकांना. लोक म्हणतात की तुमचं दरवेळेला लोकसभेला युती चालते, विधानसभेला चालते, बरोबर. आणि मग स्थानिक कार्यकर्त्याला का नको? आता काय होतंय याच्यामध्ये, काय आचारसंहितेचे नियम ते वेगळे, पण तू प्रचंड ताकद, पैसा, एकमेकाचा विरोध हा इथे लागणार ना आता. खरं आहे. आणि मग ते कोण कुणाला पाडण्यासाठी तयार आहे? स्वकीयाला पाडण्यासाठी तयार आता तेच होणार आहे. तेच ते होणार चित्र आता समोर जाणार आहे. तेच होणार आणि आहे. मुख्य लढत उद्धव ठाकरेंबरोबर आहे की भाजपच्या बरोबर आहे तुमची आता? इकडे जे आहेत आता जिल्ह्याचे समीकरण वेगवेगळे आहेत. आता बरोबर. आमचं संभाजीनगरचं घ्याल हां. तर आमची MIM बरोबर आहे, बरं. मूळ MIM बरोबर आहे, हां. आणि सेकंडरी भाजपच्या काही ठिकाणी भाजप बरोबर आहे. बरं. उद्धव ठाकरेंना काही, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काही प्रॉब्लेम नाही, एवढं नाही. आता तर MIM सारखाच झाला ना आता उद्धव ठाकरेंचा पक्ष. का बरं? आता ते त्यांचं गणितच त्याचे बिघडले त्यांचे. त्यांना आता मताची बेरीज करायची सवय लागली. बरं. स्वाभिमानाची उभे केले म्हणून म्हणताय तुम्ही? स्वाभिमान तत्व हे सगळं बाजूला, मुस्लिम कॅन्डिडेट उभं करणं हा माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही. मग आक्षेप परंतु कशावर? आक्षेप या गोष्टीला आहे की त्या कॅन्डिडेटला उभं केलेत जे कधी पक्षात तुमच्या नव्हते, आणि ऐन वेळेला ते 12 लोक तुम्ही उभे करतात ना. जे होते ते तुमच्या बरोबर आले, तुम्ही पळवून आणले सगळ्यांना. जे होते ते पळून नाही आणले, हां. यांना वैतागून गेले, ते यांच्या अहंकारापोटी गेले. आजही इतका मोठा 22 मध्ये जो काही उठाव झाला त्याच्यानंतर तर सुद्धा आजही त्याचं चिंतन म्हणून त्यांच्याकडे नाही, किंवा विचार सुद्धा नाहीये. आत्ताही त्यांना वाटतं गेले ते गेले, आम्ही पक्ष उभा करू. काय झालं नगरपालिकेला?
10च्या आतमध्ये तरी नगरपालिकेचे अध्यक्ष झाले का? 322 आणि यांची संख्या 8 ते 9. कसं होतं असं? आता हे तुम्ही 12 उभे केले तिथं, कुठे गेलं तुमचं हिंदुत्ववाद? आता काय बोलणार आहे? दंगलीमध्ये आपल्यावर दगड फेकणारा आज तुमचा उमेदवार आणि त्याचा जय घोष करत तुम्ही रॅली काढायला लागले. नाही, पण तुम्ही शिवसेनेला एवढं बोलता, आता भाजपने काँग्रेसबरोबर युती केली आहे, तुमच्या कानावर आली असेल, MIM बरोबर पण युती केली आहे. मी आता ऐकलं, म्हणजे सगळ्या गोष्टी सोयीनं होत आहेत. मी आता ऐकलं MIM बरोबर त्याच्यावरचं मी तुम्हाला संजय राऊतांचं विधान सांगतो की जे अत्यंत भयंकर आहे, की मी ते उच्चारू शकेन का नाही मला माहीत नाही, पण संजय राऊत असं म्हणाले की भाजप ही कामाठीपुरातला पक्ष आहे, तो सत्तेसाठी कोणालाही आपल्या मांडीवर बसवायला तयार आहे. हे बघा, संजय राऊत असा बोलला, मग मला सुद्धा कानावर असायला की MIM बरोबर युती झाली. हे माझ्या दृष्टिकोनातून तरी म्हणजे वैयक्तिक विचारात असाल तर ते योग्य नाही. सत्ता आपल्याला महत्वाची हे एकनाथ आहे. शिंदेच्या शिवसेनेबरोबर जेव्हा भाजप आहे तेव्हा हे योग्य नाही असं तुम्हाला नक्की वाटतंय? मला तरी वाटतं. मी हे काय माहितीये का, आपण एखादी महानगरपालिका सोडून द्या, नाही आली काय फरक पडतो आपल्याला? कोणाच्या तरी ताब्यात जाणार, सोडून द्या एखादी महानगरपालिका. 2 महानगरपालिका गेल्या, विचार तर नाही बदलले ना तुमचे? विचाराची तडजोड तर नाही केली ना तुम्ही? मग तेव्हा लोक ऍक्सेप्ट करायला सुरुवात करतात. शिवसेनेने युती केली भाजप बरोबरच का? त्या काळामध्ये मेन मुद्दा आहे. का काँग्रेस आणि का राष्ट्रवादी बरोबर गेले नाही? ते शिवसेना प्रमुखाचे विचार. त्याला तडा द्यायचं काम यांनी केलं 19 मध्ये उद्धव ठाकरेंनी. परिणाम काय झाला? सत्ता तर तुम्ही 2.5 वर्ष भोगली ना, परंतु ती 2.5 वर्ष एक तर करोनामध्ये काही वर्ष गेली तुमची, आणि 2.5 वर्षामधला काय तुम्हाला कालावधी मिळाला असेल तेवढा मिळाला. चला ठीक आहे, विचार बदलला. त्यामुळं आज पक्ष तुमचा कुठे गेला? आज काँग्रेस तुमच्या बरोबर आहे का? नाही, ती उडून जाणारच होती ना. बरोबर आहे. त्यांना काय करायचं होतं? शरद पवारची राष्ट्रवादी तुमच्या बरोबर आहे? नव्हतीच, राहणारच नव्हती ना. मग तुमचा अट्टहास एक केला एका सत्तेसाठी, परिणाम पक्ष डुबला ना. आणि म्हणून पुन्हा बरोबर युती करताना दुसरी बाजू अशी पण आहे. ठीक आहे, तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते अगदी बरोबर आहे तुमच्या सगळ्या अँगलनी, पण जो अट्टहास तुम्ही, जो बंडाचा अट्टहास तुमच्या भाषेमध्ये मी मुद्दावून बोलतो की जो 22 मध्ये बंडाचा जो तुम्ही अट्टहास केला, आज तुम्ही खरंच समाधानी आहात का? आपण भाजप बरोबर गेलो हे अत्यंत योग्य केलं हे ठामपणाने सांगू शकता का तुम्ही? नाही, भाजप बरोबर गेलं तर योग्य केलं, हे 100% बरोबर आहे. पण आज भाजप बरोबर ज्या पद्धतीने नांदायला लागतंय, सत्तेमध्ये राहायला लागतंय. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही भाजप बरोबर गेलो ते योग्य केलं, कारण की ती युती हे आम्हाला योग्य होती. आमचं जे काही मतं असतील किंवा काही असेल ते त्या विचाराचेच होते तिथं, म्हणून त्यांच्याबरोबर युती योग्यच होती. आम्ही दुसऱ्याबरोबर का नाही गेलो? मग दुसऱ्याबरोबर जायचं असेल तर सत्ता कशाला सोडली? काँग्रेसवर बद्दल ते गेले म्हणून आक्षेप घेतलेला आहे. बरोबर. आज मी म्हणतो ना, भाजप आता काँग्रेस बरोबर युती करते, आक्षेप घेणार आहात का तुम्ही? आम्ही कशाला नाही, आम्ही आक्षेप नाही घेणार. त्याचे परिणाम ते पाहतील. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेले, त्याचे परिणाम त्यांनी भोगले. आता भाजप जर काँग्रेस बरोबर गेली असेल त्याचे परिणाम ते भोगतील. आम्ही कशाला त्याच्यामध्ये त्यांना सल्ले देत बसवायचे? आम्हाला काय करायचं सल्ले देऊन? सल्ले दिल्याने कोणी ऐकत असेल असं गैरसमज जर कोणाचा असेल तर तो काढून टाकला पाहिजे डोक्यातून. मला ना तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमच्या बोलण्यातनं, बॉडी लँग्वेजमधनं काळाच्या उदरात पुढच्या काळातल्या काही भयंकर दडलेला आहे असं दिसायला लागलेलं आहे 2029 पर्यंत. असं नसतं. काय माहिती का, राजकारण करत असताना पाण्याचा जो आपण बोलतो ना प्रवाहाचा, एखादा नदीचा प्रवाह चालत असतो, कुठं आवाज येतो, कुठं फेस येतो, रात्रीच्या टायमात पाहिजे खळखळ आवाज येतो, तसं राजकारणातलं आहे. कुठं एकदम शांतपणे ते पाणी असतं, तो कुठं आवाज येतो, तसं राजकारणामध्ये पण आहे. दर दिवशी राजकारणी बदलत चाललेलं आहे.
नाही ते बदलू देत, पण इतकं तत्व वगैरे गुंडाळून ती आता खुंटीला त्याला टाकून त्याला आता काहीही पर्याय राहिलेला नाही. आता इतकी पुन्हा अपरिहार्यता आता आता पक्षांमध्ये वाढलंय. आली आहे. सगळे पक्षांची अवस्था अशीच आहे. म्हणजे तुम्ही उद्या काँग्रेस बरोबर युती करू शकता नाही, आम्ही तर नाही करणार. आम्ही एखाद्या वेळेला राजकारण सोडून देऊ आता. असं बाळासाहेब ठाकरे म्हणालेले होते आम्ही की नाही, माझं आम्ही दुकान बंद आम्ही करीन. तीच भूमिका आम्ही आज आहे. मग दरवेळेला जर असंच करायचं असेल, मला तुमच्याकडे जर उद्या पुन्हा मत मागायला यायचं असेल, तर काय कोणत्या तोंडाने मागायचं मी? आता आम्ही उठाव केला, आम्ही योग्य केलं की अयोग्य केला, त्याचा त्याचा परिणाम परिणाम लोकांनी दाखवला की तुमची भूमिका योग्य होती. आता जर पुन्हा भूमिका बदलायला गेले तर लोक जोड्याने मारतील. लोक म्हणतील, हे तुम्ही पहिले काय बोलत होते? बाळासाहेबांचे विचार, त्यांचे तत्व, हिंदुत्व हे घेऊन चालले होते ना तुम्ही. काय झालं ताबडतोब? लोक, मतदार हुशार आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की ही भूमिका किती आम्हाला त्या या विधानसभेला त्रास झाला. गाडून टाकू, कापून टाकू, 50 खोके ओके, होय होय. सगळे पण सगळं पुसून टाकलं तुम्ही. आम्ही ते 80 सीट लढवल्या, 60 सीट निवडून आणल्या हो. यांनी 100 लढवल्या आणि 20 आणल्या. हा ग्राफ कुणामुळे वाढला? त्या कॉमन लोकांमुळं, त्या मतदारामुळे वाढला. त्यांनी सहकार्य केलं ना, त्यांनी आशीर्वाद दिला ना. मग त्या मतदाराचा जर तुमच्या मताची जर तुम्ही अवहेलना कराल ना, मग तुमचं राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी खड्डा येतोच. आज एवढी मोठी काँग्रेस, इतक्या वर्षाची काँग्रेस, आज कुठे येते काँग्रेस? काँग्रेसचं नाव घ्यायला सुद्धा आज आजकाल ही जी सुद्धा- तुमची घोडदौड सध्या चालू आहे, म्हणजे जे काही विधानसभेतले रिझल्ट, आता तर नगर परिषद नगरपंचायतीतले रिझल्ट जे तुमचे आलेले आहेत, हे बघून भाजप थोडी हादरली आहे की भाजप म्हणजे जे हादरायचं- वाटलं होतं त्यांना की एकनाथ शिंदेची शिवसेना ही आपल्या याच्यात राहील, अंकितमध्ये राहील. नाही, काही लोकांचा असा समज होता की एकनाथ शिंदेनी एखादी गोष्ट केली समजा तर ती फार काळ टिकणार नाही. हम्म. असतं ना, उसाच्या भरात एखादं काम करणं, हां. मग तर लाडकी बहीण योजना असेल होय. किंवा इतर महामंडळ स्थापन करणं, वेगवेगळ्या जाती धर्माची महामंडळ स्थापन करणं, शेतकऱ्यांकडे जाणं वगैरे वगैरे. काही लोक, राजकीय लोक जे आहेत ना, राजकीय पुढारी, हम्म. त्यांना वाटलं तर हे फ्लूपमध्ये चाललंय, हम्म. नवीन उत्साह आहे, त्या ताकदीने ते फिरतायत, लोकात जात आहेत, भेटतायत, वर्ष निवासस्थान उघडं आहे, लोकांबरोबर सेल्फी काढणारा मुख्यमंत्री भेटलाय, आणि हे काही जास्त काळ टिकणार नाही, 9चे 9 दिवस असतील. पण एकनाथ शिंदे साहेबांनी ते कंटिन्युटी तशीच ठेवली. हम्म. मग त्यांना वाटलं की आमदारकीला काय 35 सीट येतील यांची. म्हणजे 40 लोकांनी उठाव केला, प्लस 10-50 होते. आमचे 40चा आकडा होता ओरिजिनलचा. लोकांना वाटलं 35-31 असे येतील काहीतरी, बरोबर. म्हणजे नगण्य. Agreed. परंतु जेव्हा ते शिंदे साहेब त्या इलेक्शनमध्ये स्वतःला झोकून दिलं ना त्यांनी, हम्म. 60चा आकडा सुद्धा आश्चर्यजनक झाला. खरंच आहे. मग मी त्या टायमाला बोललो की सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट हा आमचा आहे. आमचं. तर त्या स्ट्राईक रेटवर मी सुद्धा मग वेगवेगळ्या लोकांनी रिॲक्शन द्यायला सुरुवात केली. बरोबर. तिची एक निवडणूक झाली. हम्म. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तोच आमचा रेशो राहिला. बरोबर. आता ही नगरपालिकेच्या निवडणुका 322 सीट, आम्ही 124 लढवल्या, 62 आणल्या. रेशो वाढला का कमी झाला? बरोबर. 62 नगराध्यक्ष होणं हे त्यातल्या त्यात मोठी गोष्ट आहे. हम्म. आणि शिंदे साहेबांनी त्याच स्पीडने चालले. आता तुम्ही महानगरपालिकेचं चित्र बघा ना. होय होय. त्याचंच चित्र बघतोय. नवीन पॅटर्न काय? तुम्ही आणलाय ना, बिनविरोध पॅटर्न. बिनविरोध पॅटर्न काय? हे काही ठिकाणचे बिनविरोध होतात ना, हां. या बिनविरोधावर पण आता ज्या चर्चा झाल्यात, मला त्या बिलकुल पसंत नाही. त्या तुम्हाला व्यक्तिगत पसंत नाहीये. नाही, चर्चा पसंत नाही. बिनविरोध जे निवडून येतात ते ओके आहे. म्हणजे माझा अधिकारच तुम्ही हिरावून घेतला. आता एकदा 8 वर्ष निवडणुका केल्या नाहीत. एक सांग. हम्म. एक प्रभाग किंवा एक प्रभागामधला एखादा नगरसेवक, त्याच्या विरोधात अनेक पक्षाचे नगरसेवक फॉर्म भरतात, बरोबर. अपक्ष असतात. बरोबर. समजा एका वार्डामध्ये एक नगरसेवकाच्या विरोधात 10-15 लोकांनी फॉर्म भरले असतील. Agreed. 15 लोक फॉर्म वापस कसा घेतात? तोच तर प्रश्न पडलाय जनतेला. मग हे कुणी विचारायला पाहिजे
त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे, फॉर्म तू वापस का घेतलास? दुसऱ्याने विचारलं पाहिजे, तू का वापस घेतलास? अपक्षाला विचारलं पाहिजे, तू का वापस घेतलास? त्याच्यामुळे एखाद्याला एकाच्या विरोधात एक जर उभा असेल आणि त्याने जर विड्रॉ केला तर ते मॅनेज झालं असं आपण म्हणू शकतो. 15 लोक जर मॅनेज होत असतील, याची कारण काय आहेत हे त्यांनी शोधलं पाहिजे ना. 40 लोकांना ॲट अ टाइम जेव्हा वाटू शकलं की हा विचार आता आपला राहिला नाही आणि आपण आता दुसऱ्या आपल्या मूळ विचाराबरोबर जावं, असं 40 लोकांना वाटू शकतं, तर एक उमेदवार काय आणि 15 उमेदवार काय? 15 उमेदवारांनाही वाटू शकतं की आपण माघार घ्यावी. मग त्यात कशाला मग अडचण काय? हे अडचण अशी आहे की त्याच्यावर चर्चा अशी झाली की हे दबाव टाकून, पैसे वाटून. असं मला तरी वाटत नाही. दबाव टाकून नाही होत असं. इतके कोणते तुमचे बिहार आहे का? पण याच्याने निवडून येणाऱ्याला तरी आनंद झाला असेल का? कारण माझ्यासमोर कोणच नाही आणि मी आलो निवडून, म्हणजे सगळ्यांनी मागे घेतले अर्ज. तो नशिबान समजा. इथं एक नगरसेवकासाठी ही छोटी निवडणूक असते ना, त्याच्यामध्ये खरं सांगतो तो कार्यकर्ता सगळं पणाला लावतो. आमदारकी खासदारकी याला पक्षाचं पाठबळ असतं, तो थोडा का होईना फायनान्शियली स्ट्रॉंग असतो. हा नगरसेवकाची निवडणूक आहे ना, माझ्याकडे एक जण आला परवा दिवशी, भाऊ मला तिकीट नाही भेटलं, मला असं झालं, रडायला लागला. मी सगळी तयारी केली होती. म्हणलं काय केलं होतं? आयुष्यभर म्हणजे पत्राच्या घरात राहत होतो, एक घर बांधलं होतं, आता गेल्या वर्षी घर बांधलेलं आहे मी, पहिलं स्लॅबचं घर, ते मी गहाण ठेवलं म्हणजे सावकाराकडं, आणि 30 लाख रुपये त्याच्याकडून आणून मी तयारी केली होती पण इलेक्शनची. आणि रडत होता तो. मी हा विचार करतो, जर तो हरला असता तर त्या 30 लाखाचा प्रायव्हेट सावकारीचा रेट काय असेल? 8%, 10%. ते म्हणजे तो त्या चक्रात अडकतच गेला असता. तो कधीच आयुष्यामध्ये ते कर्ज फेडू शकला नसता. बरोबर आहे. मी त्याला सांगितलं, बरं झालं तू फॉर्म वापस घेतलास, पहिले ते घर पहिलं सोडून घे. आणि ते घर सोडवलं हे सांगायला पुन्हा माझ्याकडे ये. त्याची जी काही पेनल्टी असेल मी ते बेअर करेल. ठीक आहे. गेला, घर सोडवलं, आला. या निवडणुका मी यासाठी सिरियसली सांगतो की कार्यकर्त्याला एक सन्मान मिळण्यासाठी असतात, परंतु त्याच्यासाठी तो सर्व दावाला लावतो. दाव पेला गाणं ज्याला म्हणतो आपण. बरोबर. आणि अशा वेळेला त्याला सपोर्ट करणं हे आमच्यासारखे जे स्वतःला नेते समजतात त्यांचं काम असलं पाहिजे. नसता आता इथं तुम्ही जर पाहिलं, महाराष्ट्राचं पूर्ण चित्र पाहिलं, एकूण जागा पाहिल्या, आता समजा संभाजीनगरच 115 जागा आहेत, उमेदवार किती उभे आहेत? 1000-1100च्या वर. जागा तर 115 निवडून येतील ना, परंतु हे जे 1000 लोक जे पडणारे आहेत यांचं काय? कधी कधी हाही विचार केला पाहिजे. एखादा शोक म्हणून काही लढलं गोष्ट वेगळी आहे, परंतु एक भवितव्य किंवा इमेज डेव्हलप करण्यासाठी लढलं, त्याच्यासाठी जर कार्यकर्ता जर पडला ना, तो नंतर आयुष्यात उठत नाही. याची काळजी नेतृत्वाने घेतली पाहिजे. ओके, ॲग्रीड. मी आता अगदी शेवटचे 3 प्रश्न तुम्हाला येतो. म्हणजे आपण बरीच चर्चा केली. आता उद्धव ठाकरेंच्या बद्दलही, त्यांच्या सेनेबद्दलही तुम्ही बोललात की तुम्हाला फार मोठं काही त्यांचं आव्हान वाटत नाही. पण आता डबल इंजिन आहे. राज ठाकरे त्यांच्याबरोबर जोडले गेलेत. एक ठाकरे ब्रँड आहे. मराठी अस्मिता, मराठी माणूस, यासाठी ते मैदानात उतरलेत. हे आव्हान नाही वाटत तुम्हाला? मराठी काय काल पैदा झाला का? काल जन्म त्याचा काल झालाय का? त्यांना जन्म दिला ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने. ती लढाई जी आहे ना, ती शिवसेना प्रमुखांनी चालू केलेली आहे 66 साली. तुम्हाला आता तुम्ही मराठी माणसाचं काढता कसं? मराठी माणसाला तुम्ही हद्दपार केलं हो. तुम्ही हिंदुत्वाचं काढता तसं ते मराठीचं काढतात. तुम्ही हद्दपार काय केलंय? मी तुम्हाला सांगतो, शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून संघटना काढली. त्याच्यानंतर त्यांना सेटल करायचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये बँकेमध्ये नोकऱ्या मराठी माणसाला लावणारी ही शिवसेना. बरोबर आहे.
रेल्वेमध्ये लावणारी शिवसेना, विमानामध्ये लावणारी शिवसेना, प्रत्येक क्षेत्रामध्ये वडापावपासून स्टॉल टाकणारी शिवसेना. लोकांना मुंबईत ठेवलं बाळासाहेबांनी. खरं आहे. आणि ह्यांनी काय केलं? 30 वर्षामध्ये मुंबईचा माणूस हा कल्याणच्या पुढे गेला, बदलापूरकडे गेला, इकडे वसई विरारच्या पुढे गेला. आता तर अशी अवस्था झाली की मराठी माणूस मुंबईमध्ये येईल की नाही याच्यावर शंका उपस्थित झाली. आणि हे पुन्हा त्या मराठीचं सांगतात, कौतुक सांगतात. हाकलणारे तुम्ही, सत्ताधारी तुम्ही, का जाग गेला तो? निवडणूक आल्या ना, मराठीचा मुद्दा, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, मुंबई महाराष्ट्रातून तोडणार. कसं होतं हे? एखादी राजधानी, आर्थिक राजधानी तसं देशाची, तुम्ही करताना पण कसं? निवडणूक आलं की हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्व निवडणूक हे आलं की basic- खान महापौर होणार म्हणून तुम्ही हे सोडता. हा बेस आहे. आज आज तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला आमचं हिंदुत्व दिसतं ना, हां. आम्ही खान म्हणलं तर तुम्हाला त्रास होतो ना. हम्म. आज ओवेसीचं भाषण ऐका आणि मला सांगा तुम्ही की ओवेसी बोलला ते योग्य बोलला. तुम्ही आज यापुढे खान बोलू नका, आम्ही नाही बोलणार, बस. तो जेव्हा ज्या आक्रमकतेने मुस्लिम धर्माबद्दल बोलतो, बाकी लोकांबद्दल बोलतो, मोडी मोडी करत बोलतो, शिंदे शिंदे करत बोलतो, त्याचा जो आविर्भाव पाहिले तुम्ही, हो त्याला आता तुम्ही असं बोलू शकता का? ते नवनीत राणाने एक स्टेटमेंट दिलं, जाओ मोदी को पूछ के आओ उनसे परमिशन लेके तुम भी बच्चे पैदा करो. तुम्ही एका महिलेबद्दल असं बोलू शकता? बरोबर. मग त्याचा राग नको याला? नाही नाही, वा वा क्या बोला आहे, राग नको याला. तुम्ही बोला बरं त्यांच्या महिलेबद्दल एखाद्या. म्हणजे त्यांनी बोललं तुम्ही सहन करायचं आणि मग आपण काही बोललं का? मूळ ना आपलीच लोक आपल्याला जास्त नाव ठेवतात. नाही नाही, आता इलेक्शन आला, आता यांना खानबान दिसेल. अरे बाबा, आम्ही नाही काढत. आजची सभा मी सगळ्या टोटल लोकांना सांगतो, जेवढे कोणी असतील हिंदू, त्यांनी ओएसीची सभा आवर्जून ऐकावी आणि त्याच्यावर त्याचं मत ठरवावं. आता याच्यापेक्षा जास्त काय बोलू? ठीक आहे. म्हणून रिॲक्शन द्यायला फक्त आणि फक्त शिवसेना, एवढं आम्हाला कळतं. आता थोडंसं स्थानिक मुद्द्यावर येतो. आपण महापालिकेच्या निमित्तानेही बोलतोय, आपण एक सर्वांगी राजकारण बोललो. स्थानिकमध्ये पाण्याचा प्रश्न हा संभाजीनगरमध्ये भीषण आहे. बरं, आत्तापर्यंत शिवसेना भाजपचीच युती महापालिकेवर होती. मागच्याही वेळेला हीच आश्वासनं दिली गेली. पुढे काही काम झालेलं दिसलेलं नाही आहे की आज लोकांचा आक्रोश पाण्यासाठी आहे. त्याचं काय? म्हणजे तो फार मोठा भीषणच प्रश्न आहे. पाणी हा आमच्यासाठी पहिल्यापासून महत्वाचा प्रश्न आहे. काय होतंय, जायकवाडी इथे आहे 55 किलोमीटर अंतरावर. 55 किलोमीटरवरून एक लाईन टाकून पाणी आणायचं, इतकं साधं गणित काही लोक मांडतात. ग्रॅव्हिटीवर आमच्याकडे पाणी येत नाही, आम्हाला 3 ठिकाणी लिफ्ट करावं लागतं त्याला. अहो, तुम्ही कोकणातनं मराठवाड्यात पाणी आणायला निघालेले हो आहे. हो मग जायकवाडीतनं येऊ शकत नाही? हो, ते आणतोय आम्ही. हां. बरोबर. लिफ्ट करायचं आम्हाला. जुनी पाईपलाईन जी जेव्हा केव्हा ती नगरपालिका होती त्या टायमाला टाकलेली, आता ते सगळीकडे ते भोकं पळून दररोज लिकेज वगैरे व्हायचं. आज ती पाण्याची पाईपलाईन पूर्णत्वाला आलेली, आता त्याचं टेस्टिंगही झालं. मधल्या काळात का थांबली याचे कारण आता सगळ्या लोकांना, सर्व कॉमन लोकांना सुद्धा माहिती आहे की काय होतं. आता काय चालू आहे, आता हे कॉन्फिडन्सली काय सांगतो मी तुम्हाला, माझा कॉन्फिडन्स काय आहे याच्यामध्ये, सरकारने पूर्ण पैसे दिले. मी आता 822 कोटी रुपये त्यांना कॅबिनेटमधून मंजूर करून दिले, ज्याच्यामुळे काम थांबू नये. महत्वाचं सरकार आहे काय, कॉर्पोरेशन आहे, आणि यांच्या सर्वांवर एक हायकोर्ट मॉनिटरिंग करत आहे. दर आठवड्याला हायकोर्टाला आम्हाला सांगावं लागतं की या 8 दिवसामध्ये काय काम झालं. हे आयुक्ताला स्वतः तिथं जाऊन मेन्शन करावं लागतं दर 8 दिवसाला. म्हणून आता हायकोर्ट जेव्हा तो पाहतंय, MGPच्या माध्यमातून जेव्हा काम होतंय, त्या टायमाला रिपोर्ट जर चुकीचा आला तर हायकोर्ट आश्रय वारंवार ओढले, पण त्यांनी आज ते पूर्णत्वाला आले. आज त्याचं टेस्टिंग झालेलं आहे. आता ती लाईन पाणी आता इथपर्यंत यायला सुरुवात झालेली, परंतु आता या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला महिनाभराचा आणखीन कालावधी लागेल. हे बघा,
पाणी शहराला मिळू नये असं मताचं कोणीच नाही. अजिबात नसतं. प्रत्येक बरोबर. राजकीय पक्षाचा, कोणत्याही पक्षाचा असो तो, त्यालाही वाटतं पाणी मिळालं पाहिजे. परंतु त्याला ही सगळ्या कसरती सुद्धा माहिती आहेत. इश्यू न करता मला जर मला मला मी नाही, का इश्यू म्हणतो, यासाठी करतो, तुमचे मेट्रो पटकन होते हो. हा 5 वर्षामध्ये तुम्ही 15 लाईन टाकल्या, 4 लाईन टाकल्या, आता 10 लाईनवरनं लोक प्रवास करायला लागले. तहानलेली जनता आहे. हे बघा, आमची बी मानसिकता अशी आहे ना, आम्हाला इथं पाणी आणल्यामुळं आम्हाला काय फायदा होणार आहे माहिती आहे? पुणे पॅक झालेलं आहे, मुंबई झालेलं आहे, नाशिककडे एवढा फ्लो नाही, परंतु सर्वांचं लक्ष इकडे या मराठवाड्यामध्ये आणि त्याच संभाजीनगरमध्ये. बरोबर आहे. उद्या जर पाणी आलं ना, सगळ्यात मोठा फायदा आहे आमच्या मराठवाड्याला होणार आहे. पाणी शहराला जरी आलं तरी मराठवाड्यांचा सुजलम फायदा सुफलम होणार आहे. कारण सगळी इंडस्ट्रीज आता आमच्याकडे येते. 1,00,000 कोटीचे आता इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, कामं चालू आहे, तुम्ही पहा जाऊन एकदा. होय. आता त्याच्यामुळं जशी तुम्हाला निकडे प्यायच्या पाण्याची तर आहेच आहे, परंतु हे पाणी जर एकदा रेग्युलर झालं ना, तर इतकी बूम होणारी सिटी राहणार आहे. पहिली एकदा बूम झाली होती आशिया खंडामध्ये, जेव्हा बजाज आला कारखाना आला तर. आताही तेवढीच पद्धतीने बूम होणार आहे. म्हणून आमचा सुद्धा हा प्रयत्न आहे, पाणी आता कधीपर्यंत अडवण्यासाठी. होईल ते जे काम आहे? मॅक्झिमम ते 1.5 ते 2 महिन्यामध्ये पाणी आपल्या इथे येईल, बरं. मॅक्झिमम. हे मी तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर सांगत तो असातला भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ही आम्ही पाहतोय रोज. आम्ही स्वतः जाऊन त्याच्यावर लक्ष देतोय त्याच्यावर. याला आश्वासन समजू नका, हे प्रॅक्टिकल सांगतो मी. ओके. अगदी आता शेवटचा प्रश्न, की संभाजीनगर हे म्हणजे बाळासाहेबांचं शहर. पहिली मराठवाड्यातली शाखा जी उघडली गेली ती गुलबंडीमध्ये उघडली गेली. बाळासाहेबांचं प्रचंड प्रेम या शहरावर आहे. आज निवडणुका होत आहेत, तेव्हा जेव्हा 17 नंतर आता निवडणुकीला जेव्हा सामोरे जात आहे महापालिकेच्या, 25 वर्ष या महापालिकेवर भगवा फडकलाय, तो शिवसेनेचा फडकलाय. पण आज सामोरं जाताना 2 शिवसेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकणार आहेत, असं एक चित्र बघायला मिळतं. कारण कायम बाळासाहेबांच्या विषयी बोलताना तुम्ही भावुक होत असता, हे चित्र आज या महापालिकेच्या निमित्ताने आपण बघणार आहोत का? काय भगवा तर कुठला आता फडकतोय, भगवा फडकतोय तो या शिवसेनेचा त्या शिवसेनेचा ते माहीत नाही, पण 2 शिवसेना आमने सामने आहेत, हे दुर्दैव आहे. शिवसेना प्रमुखाची जेव्हा या संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली, त्या सभेचं सूत्रसंचालन मी केलं होतं. त्यावेळेला शिवसेना प्रमुख आणि आम्ही असलेली 20-22 वर्षाचे मुलं, आजही तो प्रसंग डोळ्यासमोरून जात नाही. शिवसेना कधी फुटावी तुटावी, आम्ही उठाव करावा, हे कधीही डोक्यात नव्हतं. विचार सुद्धा कुसुदूर नव्हता. शिवसेना प्रमुख, त्यानंतर घडलेल्या सगळ्या घटना, त्याच्यामध्ये आलेला अहंकार, त्याच्यामुळं चुकीची पडलेली पावलं, काही लोकांना सत्तेसाठी रचलेलं चक्रव्यूह, त्याच्यामध्ये अडकत गेलेले उद्धव ठाकरे, हा सगळ्या गोष्टीचा त्रास आम्हाला आजही होतो. फक्त आता आम्ही एवढाच विचार करू शकतो, आता ते मोठे नेते त्यांच्याबद्दल काय बोलावं. पण आता आम्ही विचार हाच करतो, ज्या शिवसेना प्रमुखाच्या सभेचं सूत्रसंचालन संजय शिरसाट केला, परंतु आज महाराष्ट्राचा मंत्री आहे, त्याच्याही मनात तोच विचार आहे. शिवसेना प्रमुखामुळे मी इथं आहे ना, तो भगवा उतरता कामा नये, तो फडकला पाहिजे डौलाने. एखाद्याचे विचार बदलले असतील ठीक आहे, एखाद्याची लाईन चुकली असेल ठीक आहे, परंतु ज्यांनी आपल्याला घडवलंय आणि ज्यांनी आपल्याला शिकवलं त्याचा भगवा उतरता कामा नये, ही फक्त आम्ही प्रयत्न करत असतो. भविष्यात कधी उद्धव ठाकरेंबरोबर जुळवून घेण्याचं वेळ आली किंवा असं काही वाटतं, कधी असं एखादी परिस्थिती उद्भवली? आता काय सांगता येत नाही, काय राजकारणामध्ये काय सांगता येत नाही. हो, पण आता कोणत्या दिशेने राजकारण कधी कुठं जाईल त्याचं आज तरी कोणतंही भविष्य करणारं सुद्धा सांगू शकत नाही. आजची सिच्युएशन तर ती नाही. काय तशीच आहे, काहीच सांगता येत नाही. राज उद्धव का दूर गेले होते या प्रश्नाचं उत्तरही आज कुणाकडे नाहीये, आणि का जवळ आले या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे नाही. परंतु चाललंय तर राजकारण ओढलं जात आहे, परंतु कालमर्यादा असते. काही काळानंतर हे सगळं चेंजेस येत असतात. एक काळ असा होता,
एक इंदिरा गांधी बोलायची आणि देश हालायचा. तुम्ही नाही सूचक उत्तर दिलेलं आहे. का दूर गेले होते ते माहीत नाही, का जवळ आले ते माहीत नाही. म्हणजे जी कटुता होती ती संपू शकते. त्यामुळे एवढाच अर्थ घेऊ शकतो की भविष्यामध्ये नाही, भविष्य इतका तर नाही आहे राहिला आता. काय माहिती का, हे स्टेप आता सगळं सिनियर झालो ना आता आम्ही. बरं. 22 वर्षाचा पोरगा आज 65 मध्ये गेला ना. आता आणखीन किती काळ, हम्म. याच्यानंतरचं येणारं जनरेशन कसं असेल माहित नाही ना. माहीत नाही. म्हणून आता जवळ येण्याचा आता थोडासा शक्यता कमीच झाली कमीच त्याच्यामुळे. झालेली. आता आपणे आपला चलते राहू. ओके. संजय शिरसाटजी, तुम्ही खरंच आम्हाला सगळ्या तुमच्या या आत्ताच्या धावपळीतनं वेळ दिलात आणि इतका वेळ दिलात वाटलं नव्हतं. त्यासाठी मनापासून धन्यवाद. नमस्कार. Yes.